मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुमची माफी मागतो। आता तुम्ही म्हणाल माफी का मागताय, तर त्याचं पण कारण आहे। कारण की गेले काही दिवस झालेले, म्हणजे आपण म्हणू शकतो की 3 ते 4 महिन्यांचा कालावधी झालेला आहे, आपले व्हिडिओ अपलोड होत नाही आहे। आता त्याचं कारणच तसं आहे, मला पण वेळ मिळत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ बनवू पण शकत नाही, एडिट करू शकत नाही आणि त्याला अपलोड पण करू शकत नाही। थोडे दिवस जातील, म्हणजे पुढे 2 ते 4 महिन्यांचा कालावधी जाईल आणि त्यानंतर मग आपलं यूट्यूबवरती रेग्युलर काम चालू होईल। ठीक आहे, म्हणजे आपले व्हिडिओ जे असतात ना, संध्याकाळच्या वेळेला जसं आपण ॲनालिसिसचे व्हिडिओ अपलोड करायचो, त्यानंतर वीकेंडला एज्युकेशनल व्हिडिओ पण असायचे अनेक प्रकारचे, तर तसे व्हिडिओ पण आपले अपलोड होत जातील। नंतर हा थोडा कालावधी गेला की आपले व्हिडिओ पण या ठिकाणी अपलोड होत जातील, त्यामुळे सर्वांनी माफ करायचं आहे सुरुवातीला। आणि आजचा टॉपिक आपण जो निवडला आहे आता, तो पण इंटरेस्टिंग आहे। आता तो टॉपिक निवडण्याचं कारण काय असणार? बहुतेक जण म्हणणार की आम्हाला तर ह्या गोष्टी माहीत आहे, तुम्ही का सांगताय? आता हे बघा, बाकीच्या लोकांचं मी नाही सांगू शकत, त्यांचा उद्देश फक्त पैसा बनवणं असू शकतं, पण माझं तसं नाही आहे। मी माझी स्वतःची पण कोणतीही जाहिरात करत नाही कधी, आणि चुकीचं गायडन्स पण कधी करत नाही। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी नेहमी तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगत आलेलो आहे आणि सांगत पण राहणार। ज्या वेळेला चुकीचं माझ्याकडून होईल काही, तुम्ही सांगत जायचं, मी त्यावेळेला काम करणं पण बंद करून टाकेल या प्लॅटफॉर्मवरती। ठीक आहे, तर आज आपण टॉपिक निवडला आहे तो ऑप्शन ट्रेडिंगबद्दलच आहे। हल्ली लोक जे असतात ऑप्शन ट्रेडिंगवरती जास्त भर का देत आहे, त्याची कोणकोणती कारणं असतात, ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार। ठीक आहे, जर व्हिडिओला कोणी पहिल्यांदा बघत असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती पण तुम्ही क्लिक करून ठेवायचं आहे। का क्लिक करायचं असतं माहिती आहे का? एखादा व्हिडिओ समजा मी अपलोड करतो आहे, आता काही वेळेला आपले गॅप होत आहे, 8, 10, 15 दिवसांचा गॅप होतो आहे। आता तुम्हाला नसतं माहीत की माझा व्हिडिओ केव्हा अपलोड होणार आहे। तुम्ही जर नोटिफिकेशन ऑन केलेलं असेल, बेल आयकॉनवरती हिट केलेलं असेल, तर तुम्हाला ताबडतोब एक नोटिफिकेशन येत असतं की व्हिडिओ अपलोड झालेला आहे, मग तुम्ही ताबडतोब त्या व्हिडिओला बघू पण शकतात। त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर आजचा आपला टॉपिक जो असणार तो म्हणजे काय? तर आजचा आपला टॉपिक जो आहे की लोकांची पसंती ही ऑप्शन ट्रेडिंग का असते, ऑप्शन ट्रेडिंगवरतीच लोक भर का देत असतात। हे बघा, कोणी व्यक्ती असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, इतर कोणी असेल, तर ते मार्केटमध्ये सुरुवातीला ऑप्शन ट्रेडिंगच करणार। कोणी व्यक्ती, एक बिगिनर जो असतो ना, समजा ही ए नावाची व्यक्ती आहे आणि ही स्टॉक मार्केटमध्ये एंटर झाली, हिची एंट्री झालेली स्टॉक मार्केटमध्ये, तर ही सुरुवातीला जाणार ऑप्शन ट्रेडिंगच। पण त्या व्यक्तीने वेळेवरती थांबलं तर ठीक आहे, म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या चुका लक्षात आल्या पाहिजे की माझ्याकडून काय काय चुका होत आहे, मी ऑप्शन ट्रेडिंग करायलाच पाहिजे का, किंवा माझा मोठा पैसा जो असतो तो ऑप्शन ट्रेडिंगमध्येच बनू शकतो का, माझा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनू शकत नाही, हे जर तुमच्या लवकर लक्षात आलं तर तुमचा पैसा या ठिकाणी सेफ आहे। मग तुम्ही सावराल आणि तुमच्या पैशाला पण तुम्ही सेफ जागेवरती गुंतवणूक करणार, किंवा दुसरे अनेक सेगमेंट असतात त्यांच्यामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकतात। जर का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचं या ठिकाणी व्यसन जर लागलं तर मग मात्र तुमचा पैसा ह्याच्यामध्ये टिकत नसतो, पण ही वेळेवरती थांबलं पाहिजे। आता ह्या टॉपिकला पुढे घेऊन जाण्याअगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ते तुमच्या पण मला माहीत नसतील तर त्यांनी पण लक्षात ठेवा की आपण एक इक्विटी मार्केटमध्ये काम करत असतो आणि एक FNO म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करत असतो। हे डेरिव्हेटिव्हचे काय असतात? प्रोडक्ट असतात, डेरिव्हेटिव्ह मार्केट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, करन्सी स्वॅप, हे काय डेरिव्हेटिव्हचे प्रोडक्ट असतात, लक्षात घ्यायचे सर्वांनी। आणि एक असतं इक्विटी मार्केट। इक्विटी मार्केट म्हणजे काय असतं? आपण तिथे स्टॉकमध्ये काम करत असतो, वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स असतात, त्यांच्यामध्ये आपण देवाणघेवाण करतो। जसं काही जण त्याच्यामध्ये इंट्राडे पण करतात, काही जण पोझिशनल काम करतात, म्हणजे त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग पण करत असतात। स्विंग ट्रेडिंग पण आपण याच्यामध्ये करत असतो। पण जेव्हा आपण इक्विटीमध्ये काम करत असतो तिथे आपण सिंगल शेअरला पण बाय सेल करू शकतो। तुम्हाला वाटलं की आजच्या दिवशी मला रिलायन्सला बाय करायचं आहे, तुम्ही रिलायन्सची एक क्वांटिटी पण या ठिकाणी बाय सेल करू शकतात। आज बाय केले रिलायन्सला तुम्हाला वाटलं 8-10 दिवसानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट होते, तुम्ही निघू पण शकतात, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण शेअर तुम्ही बाय करू शकतात। पण FNOमध्ये तसं नसतं। जेव्हा तुम्ही FNOमध्ये काम करत असतात तिथं चालतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम, कॉन्ट्रॅक्ट, आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम चालतं, आणि ते पण कसं असतं? लॉटमध्ये असतं। लॉट, त्याची एक लॉट साईज असते, म्हणजे जर तुम्ही स्टॉक ऑप्शन पण 2 प्रकारचे असतात, एक असतं स्टॉक ऑप्शन, आणि एक असतं इंडेक्स ऑप्शन। एक असतं इंडेक्स फ्युचर, दुसरं असतं स्टॉक फ्युचर। एक असतं स्टॉक ऑप्शन,
दुसरं असतं इंडेक्स ऑप्शन. यांच्यामध्ये आपण काम करतो तरी इथे हे चालतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने. आणि इथे लॉट असतं, तिथे काय असतात शेअर्स असतात. म्हणजे इथे मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला वाटलं की रिलायन्स तुम्हाला 1 बाय करायचं करू शकतात, 10 बाय करायच्या करू शकतात, 100 क्वांटिटी बाय करायच्या करू शकतात. पण जेव्हा तुम्ही FNOमध्ये येत असतात, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येत असतात, तिथे असते त्या कॉन्ट्रॅक्टची लॉट साईज. मग तुम्हाला काय करावं लागतं इथे, जर मी म्हटलं की मला एक रिलायन्सचं कॉन्ट्रॅक्ट बाय करायचं आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल इथे 500 शेअर्स, म्हणजे 500 शेअरचा या ठिकाणी काय होणार, एक लॉट होणार. तुम्हाला तो लॉट या ठिकाणी बाय करावा लागतो, मग तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकतात. समजलं, हा दोघांमध्ये फरक असतो. या दोन्ही पद्धतीने आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. इक्विटीमध्ये पण काम करतो, FNOमध्ये पण काम करतो. पण FNOमध्ये जेव्हा आपण काम करत असतो फ्युचर अँड ऑप्शनमध्ये, एक कॉन्ट्रॅक्ट असतं, त्या कॉन्ट्रॅक्टची एक एक्सपायरी पण असते. त्या एक्सपायरीच्या दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट जे असतं ते लॅप्स होत असतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये डीपली जर गेलो तर खूप मोठा अभ्यास आहे, तो कवर होऊ शकत नाही आपला. ठीक आहे, पण याची एक एक्सपायरी असते, मंथली कॉन्ट्रॅक्ट. समजलं ना. आपण जेव्हा इंडेक्स ऑप्शनमध्ये जात असतो तिथे काय असतं, एक वीकली कॉन्ट्रॅक्ट पण असतं आणि एक मंथली कॉन्ट्रॅक्ट पण असतं त्याच्यामध्ये. आणि आपण जेव्हा स्टॉक ऑप्शनमध्ये काम करतो तिथे मंथली कॉन्ट्रॅक्ट असतं, त्याची एक एक्सपायरी असते. इक्विटीमध्ये तसं असतं की नाही, एक शेअर आहे तुम्ही आज बाय केलेलं, त्याला 10 वर्षानंतर पण तुम्ही विका, काही अडचण नाही. किंवा आज बाय केलेलं आहे, उद्या विकायचं तुम्हाला विकू शकतात, त्याची काय एक्सपायरी नसते, त्याचं काही कॉन्ट्रॅक्ट नसतं. लक्षात आलं ना सर्वांना. मग ह्या 2 सेगमेंटमध्ये आपण काम करत असतो. आता लोकांची पसंती इकडे का, FNOमध्ये. आता लोक जे असतात ऑप्शन ट्रेडिंग का करतात, ह्या मुद्द्यावरती आपण येऊया. की आजकाल जवळजवळ आपण बघतोय सेबीचे पण आकडे येत आहे की जवळजवळ 93% लोक जे आहेत ना ऑप्शनमध्ये लॉस करून घेत आहे. 60% प्रॉफिटेबल आहे फक्त, आणि ते पण इन्स्टिट्यूशनचे आकडे त्याच्यामध्ये, की इथे प्रॉफिटेबल कोणी इन्स्टिट्यूशन आहे. 93% हे रिटेलर आहे की ते लॉसमध्येच असतात, नेहमी प्रॉफिटेबल नसतात. हे बघा आपल्याकडचे लोक कसं, आज मला प्रॉफिट झाले खुश होणार, पण पुढच्या 10 दिवसांमध्ये जो कंटिन्यू लॉस होतो आहे ना त्याला कोणी बघतच नाही. आपण आपलं जर P&L स्टेटमेंट जर बघितलं, त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर तुमचा लॉसच झालेला असतो. समजलं का. आज प्रॉफिट झालं म्हणजे आपण खुश होणार, पण पुढच्या 10 दिवसांमध्ये लॉस करून घेते, त्याला कोणी बघत नाही. हा आकडा लॉसचाच येतोय. मग हे करायला पाहिजे का आपण, किंवा त्याचे बारकावे जे असतात ते आपण शिकण्याचा प्रयत्न कधी करत नाही. की आपला लॉस होतोय, मग आपण याच्यामध्ये थांबायला पाहिजे का. वेळेवरती जर त्याच्यामधून बाहेर निघालो आपण, तर आपला पैसा जर कमीत कमी वाचेल, तसा पण कोणी प्रयत्न करत नाही आहे. पण करतात लोक, तेच करतात. त्याचं कारणं काय काय असू शकतात हे बघा. आता समजा मी जर म्हटलं की मला रिलायन्समध्ये काम करायचं, रिलायन्स या स्टॉकमध्ये मला काम करायचं आहे. आता रिलायन्सची प्राईस समजा सध्याची करंट मार्केट प्राईस आत्ताच्या वेळेला जर ती 1400 रुपये चालू असेल, मला इथे इक्विटीमध्ये काम करायचं आहे, इक्विटी सेगमेंटमध्ये मी काम करणार इथे इक्विटी. आता मला सांगा, मला एक शेअर जरी बाय करायचा असेल ना, तर मला 1400 रुपये लागता येते. किती, 1400 रुपये लागत आहे. आणि मला जर या ठिकाणी 100 क्वांटिटी याच्या जर बाय करायचे असतील समजा, आता आपली लोक हिशोब कसा लावतात बघा. आता तुम्ही विचार करा याच्यावरती तुम्ही पण आहे ना, की मला जर 100 क्वांटिटी रिलायन्सच्या बाय करायच्या असतील, तर मला लागणार या ठिकाणी 1,40,000 रुपये. 1,40,000 बरोबर. 1400चं एक शेअर, 10 शेअर 14,000चे, आणि 100 शेअर 1,40,000 बरोबर ना. आता एवढा पैसा आपल्याकडे नसतो. असतो का, तुमच्याकडे पण असेल का, नसेल. आपण 50-60 हजार रुपये घेऊन येत असतो आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. एवढं तर पॉसिबलच नाही आपल्याकडे, एवढे तर आपण शेअर घेऊ शकत नाही. मग आपण या गोष्टी करण्याचं टाळतो. किंवा एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते की जरी मी रिलायन्सची एक क्वांटिटी या ठिकाणी बाय केली, रिलायन्सची एक क्वांटिटी म्हणजे एक शेअर, सिंगल शेअर जर बाय केला, 1400 रुपये मला लागणार, आणि ह्या स्टॉकमध्ये मला 10% जरी प्रॉफिट होत असेल, तर ते छोटं बनणार, म्हणजे 140 रुपये फक्त माझं या ठिकाणी प्रॉफिट बनणार आहे. हे आपल्याला दिसायला लागतं कमी. 10-15 दिवस थांबतोय, एक शेअर 1400 रुपयाचा बाय करतोय, 10% पर्सेंटेज रिटर्ननुसार हे चांगलेच आहे, पर्सेंटेजनुसार हे रिटर्न चांगलेच आहे. समजलं. पण ते प्रॉफिट आपल्याला कमी दिसतं. 140 रुपये प्रॉफिट काय झालं, कमी झालं. आता याच्या उलट जाऊया आपण. आता रिलायन्सच्या ऑप्शनमध्येच जर मला काम करायचं असेल, आता मी जातो ऑप्शन ट्रेडिंगवरती रिलायन्समध्ये. मी काय करणार हो, आत्ताच्या वेळेला रिलायन्स मला दिसतो 1400वरती, मग मी करणार कॉल ऑप्शन. मग मी काय करणार इथे, समजा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करतो. मी समजा मी या ठिकाणी काय करतोय, 1400चा या ठिकाणी एक कॉल ऑप्शन बाय करतोय. आपण एक काल्पनिक उदाहरण घेतोय फक्त, की 1400चा एक कॉल ऑप्शन मी बाय केला या ठिकाणी, आणि त्याचं प्रीमियम 20 रुपये चालू होतं. बरोबर ना. 20 रुपये हे काय झालं त्याचं प्रीमियम, मला
हे माझ्यासाठी काय डेबिट असणार, कारण की मी या ठिकाणी ऑप्शन बाईंग करतोय, मी ऑप्शनला बाय करतोय, हे माझ्यासाठी काय डेबिट झालं. मी ऑप्शन बायर एक ऑप्शन सेलर असेल तर माझ्यासाठी हे काय झालं, क्रेडिट झालं. बरोबर. मग मी 1400चा एक कॉल ऑप्शन बाय केला, त्याचं प्रीमियम होतं 20 रुपये. आता रिलायन्सची लॉट साईज किती, 500ची. 500 गुणिले 20 जर आपण केलं तर मला किती रुपये लागतात या ठिकाणी, 500चा लॉट आणि माझं प्रीमियम जे आहे 20 रुपये मला पे करावं लागतं सेलरला. मला किती रुपये लागत आहेत, 10,000 रुपये. आलं लक्षात तुम्हाला. इथे मला 100 क्वांटिटी बाय करण्यासाठी 1,40,000 रुपये लागत होते, किंवा एक सिंगल शेअर जरी बाय करायला गेलो तर मला 1400 रुपये इथे लागत होते. 10% प्रॉफिट आलं तर ते फक्त माझं 140 रुपयांचं व्हायचं. पण मी आता रिलायन्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतोय, स्टॉक ऑप्शन म्हणतो आपण त्याला. रिलायन्समध्ये मी ऑप्शनला बाय करतो इथे. मला इथे लागतात 10,000 रुपये आणि पूर्ण एक लॉट बाय करून टाकतो. 500चा एक लॉट असतो ना, तो बाय करतोय. आता समजा हेच प्रीमियम जे आहे समजा 20 वरून 30 वरती गेलं, म्हणजे 10 रुपयांनी जर वाढलं आहे प्रीमियम, मग आपण कसा हिशोब करणार आहे ते बघा. 500 गुणिले 10 हे प्रॉफिट आपलं, लक्षात घ्या. हे 20 रुपये तर पहिलं प्रीमियम होतं, ते 30 रुपये झालं. 20 वरून हे प्रीमियम वाढलं, म्हणजे समजा रिलायन्सचे भाव जे आहे वरती गेले, अंडरलाईंगमध्ये चेंज झाला तर त्याचे ऑप्शन जे असतात त्यांच्यामध्ये पण बदल होत असतो, सर्वांना माहीतच असेल. 20 रुपयांचं प्रीमियम 30 रुपयांवरती गेलं, डिफरन्स किती, 10 रुपयांचा. मग आपलं या ठिकाणी प्रॉफिट किती बनलं, 5,000 रुपयांचं. जर मी रिलायन्सची एक क्वांटिटी बाय करत होतो, माझं प्रॉफिट फक्त 1400 रुपयांचं होतं आणि मला पैसा पण कमी लागत होता इथे. मी या ठिकाणी रिलायन्सचा एक शेअर बाय केला, 1400 रुपये मला पे करावं लागले. तेच मला जर 100 क्वांटिटी बाय करायच्या होत्या, मला त्या 100 क्वांटिटी जर बाय करायच्या असतात तर मला 1,40,000 रुपये लागत आहे, मोठा पैसा लागतो आहे. आणि मी जर रिलायन्सच्या ऑप्शनमध्ये काम करायला गेलो, मला जर एक कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी बाय करायचा असेल तर मला फक्त या ठिकाणी 10,000 रुपये लागत आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर रिलायन्सचा भाव वरती जर गेला तर माझं 5,000 रुपये काय, तर 10,000 रुपये पण प्रॉफिट होऊ शकतं. मी तर एक काल्पनिक उदाहरण दिलं फक्त. ते प्रॉफिट तुमचं 10,000 रुपये पण होऊ शकतं, ते 20,000 रुपये पण होऊ शकतं. म्हणजे हे होणारं प्रॉफिट तुमचं हे अनलिमिटेड येते. हे प्रॉफिट तुमचं अनलिमिटेड. रिलायन्स किती वरती जाऊ शकतो. रिलायन्स जर वरती गेला तर हे प्रीमियम आहे त्याच्यामध्ये पण बदल होणार, प्रीमियम पण वाढणारच आहे. 20चं प्रीमियम 50 रुपये पण जाऊ शकतं, ते 100 रुपये पण जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं प्रॉफिट जे आहे अनलिमिटेड होऊ शकतं. आता डिफरन्स समजला तुम्हाला सर्वांना, की ही ए नावाची व्यक्ती होती. एचंच उदाहरण देणार मी. एने प्रयत्न केला पहिले इक्विटीमध्ये काम करण्याचा, त्याला समजलं की इथं तर पैसा जास्त द्यावा लागतो आपल्याला आणि प्रॉफिट पण मला कमी दिसतं आहे. पण हीच ए नावाची व्यक्ती ही जेव्हा रिलायन्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग करते तर त्या व्यक्तीला इथे प्रॉफिट जास्त दिसायला लागतं आणि पैसा पण कमी लागतोय. मग यावरून तुम्हाला डिफरन्स समजलेला असेल की लोक ऑप्शनमध्ये का जात असतात. पैसा कमी लागतो, पैसा कमी लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, प्रॉफिट जास्त दिसतं. प्रॉफिट जास्त दिसतं. तेच जर मी इक्विटीमध्ये काम करायला गेलो, पैसा जास्त लागतो आणि प्रॉफिट कमी दिसतं. पण प्रोबॅबिलिटी इथे प्रॉफिट बनण्याची प्रोबॅबिलिटी तुमची कमी होऊन जात असते. ठीक आहे, ऑप्शनला समजून घेतलं पाहिजे. अनेक बारकावे असतात ऑप्शनचे जे आहेत ना. थिटा असतो, थिटा डिके होणं सर्वांना माहीत असेल. आपण ग्रीकचा जेव्हा अभ्यास करत असतो ना ऑप्शनमध्ये, थिटा असतो, टाईम व्हॅल्यू असते. जी प्रीमियम बनतं ना आपलं त्याच्यामध्ये एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार, एक टाईम व्हॅल्यू असणार. ती टाईम व्हॅल्यू प्रत्येक दिवसाला डिके होत राहते. आता हे काही जणांना माहीत नाही. जरी रिलायन्सचा भावावरती जातोय, प्रीमियम काही वेळेला वाढत नाही. लक्षात घ्या, अनेक गोष्टी असतात त्यामध्ये. त्या माहीत नसल्यामुळे हे लोक काय करतात, समजा 1 तारीख आहे, कॉन्ट्रॅक्ट चालू झालेले, समजा आता ही सिरीज आहे आपली मेची चालू झाली. रिलायन्समध्ये मी एक ऑप्शन बाय करून होल्ड केला. काही दिवस रिलायन्स खाली आला, लॉस आहे, तरी पण लोक त्याला होल्ड करतात, एक्झिट होत नाही त्यामधून, लॉस बुक करून थांबत राहतात. 20-22 तारीख येत असते मेची आणि त्यानंतर त्यांना दिसतं की रिलायन्स हळूहळू वरती चाललेलं आहे पण प्रीमियम वाढत नाही. आता ते प्रीमियम का वाढत नाही त्याचा पण अभ्यासच आहे. पण तुम्ही थांबलेले असतात. शेवटी एक्सपायरीला समजतं की ते प्रीमियम जे होतं पूर्णपणे झिरो होऊन गेलं. हे जे प्रीमियम होतं 20 रुपयांचं ते काय झालं, झिरो झालं. त्याच्यामध्ये काय होते पूर्ण, मग ही टाईम व्हॅल्यू होती आणि या ऑप्शनला एक्सपायरीच्या दिवशी झिरोच व्हायचं असतं. म्हणजे ॲट द मनीचे जेवढे पण ऑप्शन असतात, त्यानंतर OTMचे जेवढे पण ऑप्शन असतात, हे एक्सपायरीच्या दिवशी काय झिरो होणार. बरोबर. जे ITMचे ऑप्शन असतात
ITM म्हणजे ATM स्ट्राईक, OTM स्ट्राईक हे आपल्याला काय झिरो होताना दिसणार, इथं पूर्णपणे टाईम व्हॅल्यू असते. पण आपण जेव्हा ITMवरती जात असतो, इन द मनी ऑप्शन जो असतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू दिसते, त्याच्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू ती पण निघून जाणार. इथे पूर्णपणे काय इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते, लक्षात घ्या. मग जर तुम्ही निवडलेली स्ट्राईक ही जर ATM होत असेल, OTM होत असेल, तर तो ऑप्शन जो असतो ना तो पूर्णपणे झिरो होऊन जात असतो. हे बहुतेक जणांना माहीत नाही. त्यांचा फोकस कशावरती असतो की बस मला इथे बाईंगसाठी पैसा कमी लागतो आहे, रिलायन्सच्या 10 क्वांटिटी बाय कराव्या तरी 14,000 रुपये लागतात. ऑप्शनमध्ये कसं असतं, जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये काम करतात बरोबर, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये तुम्हाला 100% नॉलेज जरी असलं ना, 100% असू दे नॉलेज, लॉस तुमचे होतातच. हे ठरलेलंच आहे की लॉस होणारच तुमचा. आता किती तुम्ही व्हिडिओ बघा, काही करा, किती वेळ द्या मार्केटमध्ये, 10 वर्ष पण घालवा, ऑप्शनमध्ये लॉसच होणार आहे. मग तुम्ही म्हणणार इक्विटीमध्ये नाही होत का लॉस? इक्विटीमध्ये पण लॉस होतो ना. पण एक गोष्ट आहे ना अजून इथे, की इथे कोणत्या प्रकारची एक्सपायरी नाही, इथे कोणत्याही प्रकारची टाईम व्हॅल्यू नाही बरोबर. जर तुम्ही निवडलेली कंपनी बरोबर आहे ना, जो स्टॉक तुम्ही निवडताय, कंपनी चांगली, बिझनेस तुम्हाला समजतोय, जरी तो स्टॉक तुम्हाला लॉस देत असेल तो काही दिवसानंतर रिकवरच होतो. स्टॉक जो असतो ना तो वरती जाणारच आहे. आता जर तुम्ही निवडलेल्या कंपन्यात जर खराब असतील, समजा काही जण पेनी स्टॉक निवडत असतात बघा, पेनी स्टॉकचं सिलेक्शन करतात, 5 रुपयावाले स्टॉक जे असतात, 10 रुपयांवाले स्टॉक, 2 रुपयांवाले स्टॉक जे असतात, अशा कंपन्या ज्यांचा बिझनेसच खराब आहे, त्या प्रॉफिटेबल कधी नसतात कंपन्या, अशा कंपन्यांमध्ये जर तुम्ही असाल तर मग मात्र तुम्हाला तिथे नेहमी लॉस सहन करावा लागू शकतो. पण एक चांगली कंपनी आहे, ती रिकवर होणारच आहे. रिलायन्स आहे, होल्ड करा. 10% निगेटिव्ह रिटर्न आहे तुमचे रिलायन्समध्ये, समजा 20% निगेटिव्ह रिटर्न आहे, तो प्लसमध्ये नाही येऊ शकत का? पॉझिटिव्हमध्ये नाही येऊ शकत का? येणारच, तो रिकवर होणारच. कंपनी चांगली आहे, मग तुम्ही तिला 2 महिने पण होल्ड करू शकतात बरोबर. इक्विटीमध्ये तुम्हाला वाटलं 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने तुम्ही त्या स्टॉकला होल्ड करू शकतात, त्याची एक्सपायरी नाही आहे. पण जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत असतात ना, जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय केलेलं असतात ते 1 महिन्यांसाठीच आहे. मी रिलायन्सच्या बाबतीत तुम्हाला रिलायन्सचं जसं उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला, की रिलायन्स तुम्ही बाय केलेलं आहे, समजा मंथली कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची मंथली एक्सपायरी असणार आहे, समजा ती 30 तारखेला असेल, तर 30 तारखेला त्या ऑप्शनला झिरो व्हायचं आहे बरोबर. तुम्ही प्रॉफिटेबल, आता त्याच्यामध्ये पण असतात अनेक गोष्टी, डीपली जर गेलो तर खूप मोठा अभ्यास आहे, काही जण तिथे पण फसतात. प्रॉफिट दिसतं, लक्षात घ्या. प्रॉफिट केव्हा दिसणार? एक्सपायरीच्या दिवशी, जेव्हा तुम्ही निवडलेला ऑप्शन जो असतो तो इन द मनी होत असतो, लक्षात घ्या. ITM होतो पण तिथे लिक्विडिटी नसते, लक्षात घ्या. हे खूप महत्त्वाचं सांगतोय मी तुम्हाला, तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं की तो ऑप्शन जो असतो ना लिक्विड नसतो. म्हणजे काय, तुम्हाला प्रॉफिट दिसतं पण तुम्ही जेव्हा त्याला सेल करायला जातात ना तिथे बाहेर नसतो कोणी, मग तुम्ही अडकतात तिथे ऑप्शनला एक्सरसाइज करावं लागतं. तुम्ही जर तिथे फसले तर तिथे एक कन्सेप्ट येत असते ऑप्शनला एक्सरसाइज करणं, ठीक आहे ना. त्यामुळे तिथे तर जायचंच नाही, एक्सपायरीपर्यंत आपण स्टॉक ऑप्शनमध्ये जायचं नाही. ऑप्शन ट्रेडिंग तर करायचंच नाही आहे, पण कोणी जर करत असेल समजा तर लास्ट दिवसांपर्यंत कधी ऑप्शनला घेऊन जायचं नसतं. तुमची इन द मनी स्ट्राईक जे असते ना तिथे जे ऑप्शन असतात ते लिक्विड नसतात. तुमचा ऑप्शन, तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट बाय केलेलं असतं, तुम्ही त्याला जेव्हा सेल करायला जातात ते सेलच होत नाही, बाहेर नसतो कोणी. ही अडचण निर्माण होत असते. त्यामुळे नेहमी सांगत असतो की स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं असेल तर इक्विटी सेगमेंटमध्ये करा, ETF असतात त्यांच्यामध्ये करा, ते पण नसेल जमत तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत चाला. पण ऑप्शन ट्रेडिंग असं असतं की लोक जे ऑप्शनचे बारकावे असतात ते, तर मी काय सांगतो, जर तुम्ही ऑप्शनचा बारकाईने जर अभ्यास केला ना तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार नाही. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही चुकीचं बोलताय की ऑप्शनचा जर डीपली स्टडी केला तर आपण चांगल्या पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो, बरोबर ना. पण मी काय म्हणतो, तुम्ही जर ऑप्शनवरती भर देऊन त्याचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार नाही. तुम्हाला समजेल की आपण याच्यामध्ये किती फायटर बनलो तरी आपला या ठिकाणी लॉसच होणार आहे, प्रॉफिटेबल आपण होऊ शकत नाही. आणि हे बघा आजकाल व्यक्ती काय होतं माहिती का, स्टॉक ऑप्शन तर करतातच काही जण, ठीक आहे, ते पण चुकीचंच आहे. स्टॉक ऑप्शन असू द्या किंवा इंडेक्स ऑप्शन असू द्या, चुकीचं आहे तिथं काम करणं. आजकाल तर सर्व लोक जो स्टॉक मार्केटमध्ये जे एंटर होत आहे ना ते इंडेक्स ऑप्शनमध्ये सुरुवात करतात ताबडतोब. म्हणजे आपले जे महत्त्वाचे इंडेक्स आहे, निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणार, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये करणार. बँक निफ्टीमध्ये आता सेन्सेक्समध्ये पण चालू झालेलं आहे, सेन्सेक्स
त्यानंतर फायनान्स निफ्टी जे आहे, फिन निफ्टी म्हणतो आपण त्याला, या इंडेक्समध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करताना नक्कीच दिसतात. काही जण तर खिशामध्ये मोबाईल घातलेला असतो आणि 100 लॉट बाय केलेले असतात. हेच सांगतो ना की रिलायन्स जर 1,40,000 रुपयांची 100 क्वांटिटी बाय करायच्या, तर त्यापेक्षा रिलायन्सचे 20 लॉट बाय करून टाकू. म्हणजे काय, माझं प्रॉफिट जास्त. 1 लॉट मागे 5,000 रुपये जरी आले तर माझं 20 लॉटमध्ये 1,00,000 रुपयांचं प्रॉफिट होणार. किती? 1,00,000 रुपयांचं प्रॉफिट होणार. असे हिशोब लावत असतात. म्हणजे काय, पैसा पण कमी लागतोय आणि प्रॉफिट पण जास्त मिळतं आपल्याला. कुठे ते इक्विटीमध्ये काम करत बसायचं, तिथे 100 क्वांटिटी बाय करायच्या, 10-15 दिवस होल्ड करायचं, तेव्हा कुठेतरी थोडाफार पैसा मिळणार. हेच जर 20 लॉट बाय केलं तर मोठा पैसा बनेल. म्हणजे लोक काय करतात ना की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा कमी लागतोय, त्यामुळे ते काम करत आहे. आणि तो पैसा जो असतो ना, इन्स्टंट बनतो, ताबडतोब बनतो, त्यामुळे ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जात आहे. पण हे समजायला वेळ लागतो थोडासा. आणि जेव्हा समजतं ना, तेव्हा आपण खूप मोठी रक्कम गमावलेली असते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. सुरुवातीला दिसतं तुम्हाला प्रॉफिट, याच्यामध्ये कोणी असू द्या. मार्केट जेव्हा एका ट्रेंडने चालत असताना ते मग तुम्ही कोणताही ऑप्शन बाय करा, इंडेक्स ऑप्शन बाय करा, स्टॉक ऑप्शन बाय करा, तिथे प्रॉफिट बनत जातात. पण अचानक जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल व्हायला लागतात, मग तिथे तुमचं मोठं नुकसान होत जातं. आणि तुम्ही जो पैसा कमावलेला असतो पहिले 8-10 दिवस, 15 दिवस, 1 महिनाभर तुम्ही पैसा बनवाल चांगला. कोणी म्हणेल की मी 1 महिन्यामध्येच 1,00,000 रुपये बनवले. डीमॅटमध्ये आता 3,00,000 रुपये शिल्लक राहिलेले आहे. आता काय करतो, 2,00,000 होते, 1,00,000 प्रॉफिट, 3,00,000 रुपये तयार झाले. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये 3,00,000चे 6,00,000 करतो. पण काय होतं माहिती आहे का, पुढच्या 1 महिन्यामध्येच हे 3,00,000 रुपये सुद्धा राहत नाही डीमॅटमध्ये. हे डीमॅट जे असताना पूर्णपणे खाली होत असतं याच्यामध्ये. माझ्यासमोर खूप सारे असे उदाहरणं आहे आणि त्या व्यक्तींना नेहमी सांगत पण असतो की ती गोष्ट करू नका तुम्ही. पण असं असतं ना की हे बघा, मी तर तुमचा हात पकडू शकत नाही, तुम्हाला थांबवू शकत नाही, मी फक्त तुम्हाला बोलू शकतो. आता शेवटी डिप्लॉयमेंट करायचं की नाही करायचं हे तुमच्या हातात असतं. तुमचा हात नाही पकडू शकत मी की थांबा, हे करू नका. मला माहिती आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती अनेक जण आहे ते ऑप्शन ट्रेडिंग करतात, फ्युचर करतात ट्रेडिंग. लॉस होत असेल तरी पण करतात, ते थांबायला कोणी तयार नाही आहे. आता करता तर करा, तुमचा पैसा आहे. आता तुम्ही निर्णय घ्यायचा असतो तुमच्या पैशांचा की मला माझ्या पैशांचं काय करायचं आहे नेमकं. पण माझा एक उद्देश असा की चुकीच्या मार्गाने जाऊ नका. मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल ना, तर तो सेफ पद्धतीने, एकदम सेफ पण पैसा बनवत असतो. थोडे प्रॉफिट असतात. इक्विटीमध्ये काम करा, ETF मध्ये काम करा. मी म्हणतो बँकेमध्ये आपण FD वगैरे करतो ना, जसं आपल्याला वर्षाला 60% रिटर्न मिळत आहे, मी म्हणतो त्याच्यापेक्षा 2-4% जर जास्त मिळाले तरी खूप झाले आपल्यासाठी. त्याच पैशांचं जर कंपाऊंडिंग होत गेलं चांगल्या पद्धतीने तर आपला पैसा वाढतच जातोय ना. मग कशाला एवढी रिस्क घेऊन आणि एवढा पैसा मोठा. कोणी फ्लॅट विकतंय, कोणी जमीन विकतंय, कोणी आपली बाईक विकतंय, कोणी लोन काढतंय, कोणी तणावामध्ये बसलेलं आहे त्या गोष्टींमुळे. का करतात त्या गोष्टी? कोणी म्हणतं एका वर्षामध्ये 20-20 लाख, 25-25 लाख रुपयांचा लॉस झालेला आहे, त्या गोष्टी करायच्याच का? कमी घ्या, काय अडचण आहे. 60% मिळत होते ना, इथे 12% मिळाले. समाधानी राहा या ठिकाणी. 15% घेतो आहे इयरली, अजून खूपच चांगलं आहे. 20% घेतो आहे, त्याच्यापेक्षा पण चांगलं आहे. याच्यामध्ये थोडंसं समाधानी राहायचं आणि आपल्या पैशाला हळूहळू ग्रो करत राहायचं. आपण काय करत असतो, एकाच दिवसामध्ये करोडपती व्हायला जातो. करोडपती तर होत नाही, आपण रोडपती होतो, म्हणजे पूर्णपणे खाली होऊन जातो आपण. तर त्या गोष्टी टाळा. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोक काय येत असतात. तुम्ही जरी येत आहे बरोबर, विदाऊट नॉलेज येत आहे त्यामध्ये पण, आणि नॉलेज जर असेल तर येणारच नाही. प्रॉपर नॉलेज जर असेल ना, तुम्ही येणार पण नाही याच्यामध्ये. बारकावे जेव्हा समजतात ना तुम्हाला ऑप्शनचे, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग पण करणारच नाही. आणि मी नेहमी सांगतो की ऑप्शन ट्रेडिंग करू नका. मग त्याच्यामुळेच की तुमचे लॉसेस होतीलच याच्यामध्ये, तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही आणि तुमची सायकोलॉजी पण याच्यामध्ये काम करणार नाही. लक्षात आलं? तुम्ही आज प्रॉफिट होतं ना, 10,000चं प्रॉफिट झालं, लॉट जर तुमचे 20-30 असतील, तुम्ही काय कराल माहिती? प्रॉफिट झाल्यानंतर ती लॉट साईजनं वाढवून टाकाल, 100वरती घेऊन चाल. काय वाटतं तुम्हाला की नाही आज प्रॉफिट झालं आहे माझं, उद्या पण होईल. आणि जेव्हा 100 लॉट तुम्ही बाय करत असतात ना, तिथेच तुमचा मोठा लॉस होऊन जातो. मग म्हणजे मागे जे कमावलेले असतात ते पण तुमच्या ऑप्शनमध्ये निघून जात असतात. समजलं का? तर माझ्या मते तुम्हाला समजलेलं असेल की आपली लोक जे असतात ते ऑप्शन ट्रेडिंग का करतात. आणि सेबीचा पण आकडा येतो आहे, हा माझा स्वतःचा आकडा नाही आहे, की आपले रिटेलर पार्टी जे आहेत ना ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्येच आहे. बाकी इन्स्टिट्यूशन कोण असतं, तुम्हाला आठवतं आहे मागे 1 ते 1.5 वर्षांपूर्वी एक सर्क्युलर आलेलं होतं. खूप पेजेस होते त्याच्यामध्ये, 1 वर्ष झालेलं असेल. त्याच्यामध्ये
सांगितलेलं होतं, सेबीचा आकडा होता, माझा नाही ह्या, की 93% लोक हे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत. अलग लक्षात, हा माझा नाही आकडा, हा सेबीचा आहे. मग जर 93% लॉसमध्ये आहे तर प्रॉफिटेबल कोण आहे? हे इन्स्टिट्यूशन असतात, तिथे बँकिंग पण येत असतं, इन्शुरन्स कंपनी, म्युच्युअल फंड कंपनी असतात, हे येतात. आता हे सेगमेंट चालू करण्यामागचं कारण पण आहे, जसं डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे, हे कशासाठी तयार केलेलं होतं सर्वांना माहीतच आहे, एक हेजिंग इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यासाठीच त्याचा वापर पण झाला पाहिजे. आपण जर त्याच्यामध्येच सट्टेबाजी करायला लागलेलं आहे, सट्टेबाजीच करताय सर्वजण त्याच्यामध्ये, नेकेड ऑप्शन बाईंग करणं, ओव्हरनाईटमध्ये त्याला होल्ड करणं, 10 दिवस घेऊन जाणं, एक्सपायरीपर्यंत घेऊन जाणं. काही जण तर एक्सपायरीच्या दिवशी मग हेवी लॉट बाय करत असतात. का? प्रीमियम स्वस्तात मिळतं ना आपल्याला. प्रीमियम जे प्रीमियम 20 रुपये होतं ते 1 रुपयांचं प्रीमियम असतं, मग अजून पैसा कमी लागत असतो. आणि तिथे जर तो स्टॉकवरती गेला किंवा इंडेक्सवरती गेला तर जास्त प्रॉफिट. गॅमा इम्पॅक्ट एक्सपायरीच्या दिवशी जो होता असतो त्याला आपण गॅमा ब्लास्ट म्हणतो. यूट्यूबवर असतात काही जण गॅमा ब्लास्ट म्हणतात बघा त्याला, गॅमाचा इम्पॅक्ट असतो तो. तर अशा गोष्टी तिथे काय, मग लोक 1 लॉट नाही तर मग 100 लॉट बाय करणार, मोठ्या प्रॉफिटसाठी थांबणार. समजा नाही तो स्टॉकवरती गेला, इंडेक्सवरती गेला, तर तो पैसा तुम्ही लावलेला असतो पूर्णपणे झिरो होऊन जात असतो. मग तिथे तुम्हाला माहिती ना लॉस ठरलेलाच आहे त्याच्यामध्ये, मग का जायचं आहे त्याच्यामध्ये? शक्यतो मग ऑप्शन ट्रेडिंग टाळलं पाहिजे. सेबी माधवी मॅडम होत्या बघा, त्यांनी पण सांगितलं होतं रिटेल इन्व्हेस्टर जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंगमध्येच लॉसमध्ये. इक्विटीमध्ये काम करून बघा बरं तुम्ही किती लॉसमध्ये जात आहे. इक्विटीमध्ये तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही. जरी तुम्ही एखादा स्टॉक होल्ड केलेला आहे समजा, तर तो नंतर प्रॉफिटमध्ये येऊ शकतो, येत असतात. 1-2 तुमचा लॉसमध्ये जाणार, रिकवर होण्यासाठी त्याला जास्त कालावधी लागू शकतो. पण इक्विटीमध्ये कसं स्टॉक असतात ना, पुन्हा रिकवर होत असतात, त्यामुळे तिथे काळजी करण्यासारखं काही नाही. ETF असतात, ETF तर एकदम सेफ सेगमेंट आहे, तिथं पण तुम्ही आरामात पैसा बनवू शकतात. आणि ते पण नसेल जमत, ट्रेडिंग हा विषय ना नाही जमत तुम्हाला, काही जणांना नाही होत सूट, आणि त्यांची सायकोलॉजी पण त्याच्यामध्ये काम करत नाही, टाळा ना मग ट्रेडिंग. सरळ इन्व्हेस्टमेंटवरती भर द्या. म्हणजे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात, एक आपला छानसा पोर्टफोलिओ बनवा. मार्केटमध्ये जे डीप येत असतात, मंदी येत असतात, त्यावेळेला पोर्टफोलिओमध्ये ॲडिशन करत चला, टॉपअप करत चला. म्युच्युअल फंड असतात, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत चला. सेफ पण आहे ना, की तिथे पण आपला पैसा वाढणारच आहे. उलट ट्रेडिंगपेक्षा इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा वाढतो. फक्त तिथे काय संयम पाहिजे आपल्याकडे. म्हणजे आपण 10-15 वर्ष थांबू शकतो का? जर थांबलो तर आपल्याला छान रिटर्न याच्यामध्ये पण मिळू शकतात, पण थांबत नाही कोणी. आपल्याला काय ताबडतोब पाहिजे असतं. समजलं का? तर माझ्या मते सर्वांना आजचा टॉपिक नक्की आवडलेला असेल. आणि तुम्हाला काय वाटतं की आपण ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे का? कोणत्या सेगमेंटमध्ये आपण काम केलं पाहिजे? इक्विटीमध्ये काम केलं पाहिजे की ऑप्शनमध्ये काम केलं पाहिजे? तर तुमचं उत्तर पण मला पाहिजे, अपेक्षित आहे तुमच्याकडून. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं की आपण काय केलं पाहिजे, कशामध्ये काम केलं पाहिजे, आणि तुम्ही कशामध्ये काम करता हे पण मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आता खूप दिवसानंतर व्हिडिओ पण अपलोड होत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का? आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक पण करायचं आहे, आणि प्रत्येकाने व्हिडिओला कॉमेंट करत चला, चुकू नका. ठीक आहे, कॉमेंटने काय थोडं मोटिवेशन मिळत असतं. व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं. शेअर कोणाकडे करायचं आहे? व्हिडिओला ज्याला शिकण्याची इच्छा आहे, ज्याला गॅम्बलिंग करून पैसा बनवायचा असतो ना, नॉलेज घ्यायचं नाही, त्याच्यापर्यंत व्हिडिओ पण पोहोचवायचा नाही आपल्याला. ज्या व्यक्तीला शिकण्याची इच्छा असेल तिच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर झाला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.